सोन्यासारखं असावं, माणसांनी सोन्यासारखं राहावं, माणसांनी सोन्यासारखं दिसावं असे सर्वच लोक सांगतात. पण मी नेहमी म्हणतो की माणसांनी सोन्यासारखं नसावं. माणसांनी झालं तर परिसारूपी वसंतरावजी पुदाळे दादांसारखं व्हावं, ज्यांच्या सानिध्यात जावं, त्याचं सोनं मिळावं. आणि त्यांच्या या विचारांच्या जागराच्या निमित्ताने आज खरंच विचारांचा जागर सोहळा आयोजित केला. काही लोक जन्माला येऊन इतकं पुण्य कमवतात ना, एवढा परोपकार करतात, एवढी लोकांची सेवा करतात, एवढं लोकांच्या मदतीला धावून जातात. लोक जन्माला येऊन इतकं पुण्य करतात, इतके पुण्यवंत होतात आणि त्यांनी पुण्य कमवून त्यांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा त्यांच्या पश्चात असे पुण्याचेच कार्यक्रम राबवले जातात. हे अभिमानास्पद बाब, एवढे लक्षात ठेवा. आणि आज या समर्थ हायस्कूलमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सांगितलंय की युवा वर्ग इथं उपस्थित राहणार आहे आणि युवा वर्गाचे बरेपैकी पालक उपस्थित राहणार आहेत. तर युवा वर्गाला संस्कार मिळतील आणि युवा वर्गाचं प्रबोधन होईल अशा पद्धतीनं तुम्ही इथं बोला. खरं तर हा महाराष्ट्र म्हणजे अनेक देवदेवतांचा महाराष्ट्र. आपल्या भोळ्या आणि निस्सीम भक्तीने देवालाही आपल्या ताटातील जेवण जेवू घालणाऱ्या संतांचा महाराष्ट्र. या संतांच्या विचारातून मोगलांच्या अंधकारातून सामान्य जनतेला स्वराज्याचा प्रकाश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. लाख मेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा शिवाजी राजा जिवंत राहिला पाहिजे असे म्हणत या महाराष्ट्राच्या पूज्य भूमीला आपल्या रक्ताचा अभिषेक घालून इथली भूमी पावन करणाऱ्या शूर मावळ्यांचा महाराष्ट्र. माझ्या भारतीय संस्कृतीची पताके खांद्यावर घेऊन शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या भारतीय संस्कृती तेजमान तेजस्वी सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा महाराष्ट्र. जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकरी घ्या. 1 रुपयाची घेतलेली भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, पण 1 रुपयाचं घेतलेलं पुस्तक तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. अशी यशस्वीतेची धडे गिरवायला शिकणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. आणि तरुणांनो, तुमचं माझं सर्वांचं एवढं मोठं अवभाग्य आहे की या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. आणि तुमचं भाग्य काय माहितीये का, की पलूस आणि कुंडल सारख्या क्रांतिकारी भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. बरं का, ही खरंच अभिमानास्पद बाब आहे की या पंचकृषीला स्वतःचा एक इतिहास आहे. या पंचकृषीला स्वतःचा एक धाडसी, एक स्वतःचा एक प्रभावशाली इतिहास या पंचकृषीला आहे. आणि या पंचकृषीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला, ही अभिमानास्पद बाब आहे. आणि आज इथं खऱ्या अर्थानं विचारांचा जागर पेरणारे कार्यक्रम आयोजित करतात, ही सुद्धा अभिमानास्पद बाब आहे. आज महाराष्ट्रभर फिरत असतो. आज महाराष्ट्रभर परिस्थिती कशी आहे. परवा माझा पुण्याला कार्यक्रम होता आणि मी इचलकरंजी गावचा. पुण्याचा कार्यक्रम माझा आवरला आणि माझा प्रवास बसने होता. मी पुण्याच्या स्वारगेटला येऊन उभा राहिलो आणि स्वारगेटला तिकीट काढायला इचलकरंजीचं भली मोठी रांग लागली होती. विना थांबाचं तिकीट लाईनीत थांबून काढावं लागतं आणि मग बसमध्ये जाऊन बसायचं. विना थांबाचं तिकीट काढायला भली मोठी रांग लागली होती. रांगेमध्ये मी उभा राहिलो, रांग बघितली. आता रांग बघून मला वाटलं की जवळजवळ तिकीट काढायला 20 ते 25 मिनिटं लागतील. आता 20 ते 25 मिनिटं उभारून नेमकं करायचं काय म्हणून बाजूला एक शेंगदाणेवाला चालला होता. त्या शेंगदाणेवाल्याकडे उकडलेले शेंगदाणे होते. त्या शेंगदाणेवाल्याला जवळ बोलवलं. त्या शेंगदाणेवाल्याच्या हातावर 20 रुपयाची नोट ठेवली आणि त्या शेंगदाणेवाल्याला मी सांगितलं, शेंगदाणेवाले दादा, मला 20 रुपयाचे उकडलेले शेंगदाणे विकत द्या. त्या शेंगदाणेवाले दादांच्याकडून 20 रुपयाचे उकडलेले शेंगदाणे विकत घेतले का? 20 रुपयाचे शेंगदाणे लाईनीमध्ये उभा राहून 20 मिनिटं काढायचं, खायचं, तिकीट काढायचं आणि गाडीत जाऊन बसायचं. यासाठी 20 रुपयाचे शेंगदाणे घेतले. पण दादानो, परिस्थिती अशी झाली की 20 रुपयाचे शेंगदाणे 20 मिनिटात चालतील म्हणून घेतले, पण 20 रुपयाचे शेंगदाणे 2 मिनिटात संपले. महागाई बघायचं काम नाही. 20 रुपयाचे आणि तुमचं बरं आहे, आम्ही काहीतरी इकडं तिकडं
इकडं कर तिकडं कर, तुमचं बरं आहे, तुम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाला, तुमच्याकडे पैशाची कमी नाही. आमची परिस्थिती लय अवघड झाली हो. आम्ही गावावर फिरून सांगायचं देश पुरुष प्रधान आहे, देश पुरुष प्रधान आहे. लोकांनी एकदा घरात जाऊन बघावं, देश पुरुष प्रधान आहे का स्त्री प्रधान आहे, घरात गेल्यावर सोपं नाहीये. तर 20 रुपयाचे शेंगदाणे विकत घेतले, 20 रुपयाचे शेंगदाणे 2 मिनिटात संपले. आता हातात राहिली की टरफल. आता टरफल हातात जड राहायला लागली. मग हातातली टरफल करायची काय? माझ्या पुढे मागे दादा होते, माझ्या मागे उभा असलेल्या दादाला विचारलो, दादा 20 रुपयाचे शेंगदाणे 20 मिनिटं चालतील म्हणून घेतले, 20 रुपयाचे शेंगदाणे 2 मिनिटात संपले, हातात टरफल राहिल्यात, हातात घेऊन उभा, हातामध्ये घेऊ शकत नाही, करायचं काय? मागो उभा असले दादा मला म्हणाले, का काळजी करतोस म्हणले, टाकी म्हणले पुढच्याच्या खिशात. मी म्हणलो पुढच्याच्या खिशात? अहो दादा पुढच्याला कळलं स्वारगेटवर आहे हो मी, निभार मारल की मला. असं मागो उभा राहिला दादा म्हणला, अरे शाण्या गेली 15 मिनिटं झालं केळी खाऊन साली तुझ्या खिशात टाकतोय, तुला कुठे कळलं? म्हणजे दादा सगळीकडे महाराष्ट्रावर ही परिस्थिती चालू आहे. कोण कोणाला बुडवतोय, कोण कोणाला मातीमध्ये घालतोय. पण समर्थ विद्यानिकेतन ही शाळा आज तुम्हाला विचार पेरणारे कार्यक्रम राबवते, ही अभिमानास्पद बाब आहे, एवढं लक्षात ठेवा. ही महत्वाची बाब. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त दिशा मिळणं महत्वाचं आहे. आम्हाला दिशा मिळाली की आपण योग्य पद्धतीने यशस्वी होऊ शकतो, पण आम्हाला दिशा मिळणं फार महत्वाचं आहे. परवा बस स्थानकावर जाऊन उभा होतो, जरा इकडे तिकडे बघत होतो, प्रवासाने चालू होता आणि एक तरुण पोरगा इकडे तिकडे गिरक्याच मारायला लागलं. मी तरुणाच्या जवळ गेलो, मला वाटलं की तरुणाला कुठल्या बसमध्ये बसायचं कळणार.